आज मनाला विदीर्ण करणारी एक बातमी आमच्या समोर आली आहे। वर्तमानपत्रात दररोज बऱ्या वाईट स्वरूपाच्या बातम्या छापून येतच असतात। भूकंप झाला तर 1000 ठार, विमान पडले तर 200 ते 250 ठार, रेल्वे अपघातामध्ये 100 ते 125 ठार, 2 बसच्या अपघातामध्ये 80 ते 90 ठार, किंवा बॉम्बस्फोट झाला तर इतके ठार, अंधाधुंद गोळीबार झाला तर इतके ठार, अशा बातम्या वाचून आणि छापून वर्तमानपत्राचे आम्ही सारे संपादक बधीर झालो आहोत। आज एक मात्र अशी बातमी आली आहे की जे वाचल्यावर आम्ही वर म्हटल्याप्रमाणे अक्षरशः क्रोध, हतबलता, माणुसकीची क्रूरता आणि माणसाचे हरवलेले माणूसपण या सगळ्या गोष्टींचे संमिश्रण मनात कालवा कालव करीत आहे। अशा प्रकारची ही बातमी आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील एका गावात एक शेतकरी आहे। त्याच्या डोक्यावरती मोठं कर्ज होतं। ज्याच्या डोक्यावरती कर्ज नाही तो शेतकरी नाही असं म्हटलं तरी चालेल, कारण शेतकरी आहे म्हणजे कर्ज असणारच, यात शंका घेण्यासारखं काहीच नाही। आणि ज्याच्या डोक्यावरती कर्ज नाही तो शेतकरीच नाही असं म्हटलं तरीही चालेल। या शेतकऱ्याने फक्त 1 लाखाचं घेतलेलं कर्ज कालांतराने 73 लाखांपर्यंत गेलं। त्यानं स्वतःचा ट्रॅक्टर विकला, जनावर विकली, घरातील बऱ्यापैकी किडूक माडूक मिळून सामान विकलं, परंतु कर्ज फिटलं नाही। अशा या शेतकऱ्याचे असलेले कर्ज फेडण्यासाठी एक कर्जफेड एजंटने उपाय शोधला। त्या बिचाऱ्या कर्जबाजारी शेतकऱ्याला बहुधा सावकाराच्या चिथावणीमुळे एक एजंटकडून एक प्रस्ताव देण्यात आला। त्या प्रस्तावात संबंधित शेतकऱ्याने आपली किडनी दिली तर त्याला 8 लाख रुपये मिळतील असं सांगण्यात आलं। मग एका किडनीवरही ठणठणीत जीवन जगता येतं असं त्याला सांगून, दाखवून आणि पटवून याच महाचालक एजंटने एक नामी उपाय शोधला। या बिचाऱ्या कर्जबाजारी शेतकऱ्याला बहुधा सावकाराच्या तगाद्यामुळे हा प्रस्ताव देण्यात आला। या प्रस्तावामध्ये संबंधित शेतकऱ्यांनी आपली एक किडनी दिली तर त्याला 8 लाख रुपये मिळतील असं सांगण्यात आलं। त्यामुळे आपले काही कर्ज फिटेल, आपल्या हातात 2 पैसे शिल्लक उरतील आणि भविष्यात कुटुंबाला सुखाचे दिवस येतील या आशेनं या भाबऱ्या शेतकऱ्यानं या गोष्टीला मान्यता दिली। मग त्या एजंटनं शेतकऱ्याला विदेशवारी घडवीत कंबोडियाला नेलं। तिथे त्याची एक किडनी काढण्यात आली। झालेल्या ठरावाप्रमाणे शेतकऱ्याला 8 लाख रुपये मिळाले असावे असं सावकार आणि एजंट यांनी संगनमत करून ते पैसे लाटले असावेत। ज्या शेतकऱ्याने आपल्या संसारासाठी आपली बहुमूल्य किडनी दान दिली त्याची तब्येत सध्या बिघडली आहे, परंतु आता तब्येत खालवल्यामुळे उपचारासाठी देखील त्याच्याकडे पैसे नाहीत। अशा वेळी पैशासाठी दुसरी किडनी देता येत नाही। मग आम्हाला सांगा, या गरीब बिचाऱ्या शेतकऱ्याने आता करावे तरी काय? अशा प्रकारे अवयव खरेदी करणं हा मोठा गुन्हा आहे। हा गुन्हा भारतात झाला नाही तर तो कंबोडियात म्हणजेच विदेशात झाला आहे, म्हणजेच तो आंतरराष्ट्रीय गुन्हा आहे। या गुन्ह्यासाठी भारतामध्ये शिक्षेची तरतूद आहे। मग हा कर्जबाजारी आणि गरीब शेतकरी परदेशात कसा गेला? तत्पूर्वी त्याला गप्प राहण्यासाठी कुणी म्हटलं होतं का? त्याची चौकशी झालीच पाहिजे। आज त्या शेतकऱ्याला उपचारासाठी मदतीची गरज आहे। त्याचे ठरलेले पैसे त्याला मिळाले असते तर त्याच्यावरती ही पाळी आलीच नसती। मग प्रश्न असा आहे की शेतकऱ्याला मिळणारे 8 लाख रुपये गेले कुठे? खास त्यासाठीच यामध्ये सावकार, एजंट आणि त्यांच्याबरोबर आणखी कोण कोण आहेत त्यांचाही छडा लावलाच पाहिजे। चंद्रपूर जिल्ह्यात अवयव चोरीचं रॅकेट तर नाही ना, याचीही चर्चा होणं गरजेचं आहे। खरे तर एक फार साधी गोष्ट आहे, ती सगळ्यांनाच कळेल, ती म्हणजे शेतकऱ्याला स्वतःच्या जगण्यासाठी आणि कुटुंबाला जगवण्यासाठी कोणत्या कोणत्या दिव्यातून जावं लागतं हा याचा फक्त नमुना आहे। ही घटना ऐकून आणि वाचून ज्याचं मन हेलावणार नाही तो मानव म्हणण्याच्या लायकीचाच नाही असं आम्हाला वाटतं। आपल्या भागात असंही घडू शकतं हे ऐकून कित्येक जण अशा प्रकारच्या धंद्यात गुंतले याचा शोध घेणं महत्त्वाचं आहे। आपली पोलीस यंत्रणा, आपले गुप्तहेर खाते, सरकारचं परराष्ट्र खातं आणि इतर अनेक संबंधित यंत्रणांनी या घटनेचा अत्यंत गंभीरपणे तपास केला पाहिजे। महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशा प्रकारच्या एखाद्या मानवद्रोही समूह आपल्या आसपास कार्यरत आहे की काय याचाही शोध या सर्व यंत्रणांनी घ्यायला पाहिजे। ज्या डॉक्टरने कृत्य केले तो परदेशी असेल तरीही कंबोडियाचे कायदे काय आहेत हे आम्हाला ठाऊक नाही, परंतु कोणी स्वइच्छेने किडनी दान करीत असेल तर तो भारतातही गुन्हा ठरत नाही। पण ही तर सरळ सरळ फसवणूक आहे, कारण स्वतः किडनीदाता तक्रार करायला पुढे आला आहे। कर्जापोटी नडलेला शेतकरी, कर्ज देणारा सावकार, ऑफर देणारा एजंट, त्यानंतर कंबोडिया पर्यंतचा प्रवास आणि तिथे जाऊन किडनी काढून घेणं आणि त्यासाठी ठरलेली रक्कम किडनीदात्याला न देणं, ही संपूर्णतः मानवतेला कलंक लावणारी घटना आहे। यामुळे यामधील सर्व साखळी गुन्हेगारांना पकडून त्यांना अद्दल घडवली पाहिजे एवढीच आमची मागणी आहे।